तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार कुणाला वाचवते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात मंत्र्याचा सरकार राजीनामा घेणार का असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी विचारला। तर सगळे मतभेद विसरून सर्वांनी काम करावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राजन साळवे आणि विनायक राऊतांच्या वादावरती विचारलेल्या प्रश्नावरती आदित्य ठाकरे यांनी हे उत्तर दिलं। बीडचं मोठं प्रकरण गाजतंय। खरं तर मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता राज्यभरात आंदोलन सुरू झालेली आहेत। आपण नक्की याच्यावर बोलू। खरं तर हेच सरकार कोणाला वाचवायचा प्रयत्न करतंय हा प्रश्न प्रत्येक माणूस विचारत आहे। परंतु SIT असेल, त्याच्यानंतर CID असेल, या सगळ्या टीम मध्ये त्यांचीच लोक पोलीस पुढे काय होणार आणि मंत्रिमंडळात ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात त्यांचा राजीनामा घेणार का, स्वच्छ सरकार राहणार का, हा पण प्रश्न विचारला जातो। 23 दिवस झाले आरोपी मोकाट फिरतात आहेत, आरोपींना अजून अटक झालेली नाही। या प्रकरणात अजून देखील एक आरोपी फरारच आहे। नक्कीच, आणि हेच आम्ही विचारतोय की काही बदलणार आहे का। तो एक राजकीय प्रश्न होता। राजन साळवी म्हणतात